रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले। पनवेलमधील लक्ष्मी आय केअर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबविण्यात आला। या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक रामदास शेवाळे व नगरसेविका सायली तुकाराम सरक उपस्थित होते। या शिबिरात 70हून अधिक नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला। गरजू नागरिकांना दिलासा देणारा हा उपक्रम नागरिकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरत आहे। जय महाराष्ट्र। पाच असाल की ज्या प्रभागामधून प्रभाग 8 मधून मला आणि आमचे भगिनी सायलीताई सरक यांना भरघोस मतानं या सगळ्या मतदारांना निवडून दिलंय आणि याचं काहीतरी देणं लागतं। या अनुषंगानं आज गणेशाच्या मंदिरापासून आम्ही सुरुवात केली आणि मोफत नागरिकांना मोतीबिंदूचं सर्वसामान्य माणसाला मोतीबिंदूचं निदान हे घर बसल्या कळत नाहीये किंवा त्या हॉस्पिटलमध्ये जात नाही। या अनुषंगानं मोतीबिंदू या लक्ष्मी हॉस्पिटल आपल्याकडे नामांकित हॉस्पिटल आहे पनवेलला, त्यांच्या माध्यमातून एक मोतीबिंदू फ्री ऑपरेशन करण्याचा मानस आमच्या शिवसेनेच्या वतीने आज घेतलाय। आणि आपण पाहत असाल की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नेहमी म्हणणं असायचं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। तोच पायंडा घेऊन आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्रामध्ये काम करतात। येणाऱ्या 9 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे। काल आमचे युवा नेते श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा काल वाढदिवस होता। या दोन्ही वाढदिवसाचे औचित्य साधून खऱ्या अर्थानं समाजकारण काय जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं 80%, त्या अनुषंगानं ह्या प्रभागातील जनतेचं काहीतरी देणं लागतं। त्या अनुषंगानं आम्ही असं या मोफत शिबिराचं आयोजन केलंय। कार्यक्रम आमच्या शिवसेनेच्या वतीनं तर प्रभागातच नव्हे तर कळंबलेकरांसाठी आम्ही नेहमीच करणार आहोत। येणाऱ्या 9 तारखेला सुद्धा एक मोठं आरोग्य शिबिर घेण्याचा मानस आमचा आहे, त्याची आपल्याला नंतर कळवण्यात येईल। तसं वास्तविक पाहिलं तर आम्हाला काय ह्या दोघांना काय राजकीय कुठलं व्यासपीठ किंवा राजकीय आमचा पाठीमागचं बॅकग्राऊंड नाही आहे। आम्ही सामाजिक जीवनात काम करणारी मंडळी आहोत आणि समाजासाठी काहीतरी देणं लागतं, करणं आमचं काम आहे, कर्तव्य आहे। 2 दिवसापूर्वीच आपण पाहिलं असेल की महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या भागामध्ये सध्या मच्छरचा प्रादुर्भाव जास्त झालाय, तर फवारणीसाठी आम्ही पत्र दिल्यानंतर ह्या भागामध्ये सगळं मला आजच फोन आले होते, सगळ्यांचे फवारणीचं काम चालू आहे। आणि ह्या अनुषंगानं हा कॅम्प आम्ही आज या कळंबोलीकरांसाठी दिलाय आणि भविष्यात सुद्धा फक्त निवडणुकीपुरतं काम करावं हा आमचा मानस नाहीये आणि निवडून येण्यासाठी आम्ही काम करतो असं नाही। कॅम्प सकाळपासून तर गर्दी चालूच आहे। आता दुपारचा वेळ झालाय तरी पाहत असाल आपण गर्दी चालू आहे। आतापर्यंत एक 70 लोकांचं यांच्या चेकअप झालंय, 100 लोकांची होईल अशी अपेक्षा आहे। त्यातनं साधारण जे मोतीबिंदू आले आहेत त्यांचं मोफत करण्याचा मानस खऱ्या आम्ही ठरवला आहे। मोतीबिंदूचा पूर्ण खर्च काही आम्हाला डिस्काउंट मध्ये देणार आहेत लक्ष्मी आय हॉस्पिटल आणि काही शिवसेनेच्या वतीनं हे मोफत आम्ही करून देणार आहेत। आणि ज्या व्यक्तींना आज शक्य नाहीये, तपासणीमध्ये त्यांना आढळलंय की मोतीबिंदूचं निदान झालंय, अशांना येणाऱ्या 2 महिन्यापर्यंत त्यांनी त्यांच्या सोयीनुसार करून घ्यावं असंही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना अपील करतो। लता पुखरकर डोळे तपासायला आले, शिबिर मध्ये चांगलं वाटलं डोळे तपासून। आता मी मोतीबिंदूचं ऑपरेशन करणार आहे। ऑपरेशन वाटतं होईल आता। शेवाळे साहेबांनी मोतीबिंदूचं ऑपरेशन करायसाठी ठेवलंय, हे आनंद आहे। आमच्या इथे डोळे चेक केलेले आहेत तर आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे। हा डोळ्याला जाले आलेले आहे तर ते डोळ्याची जाली काढण्यासाठी सांगितलेले आहेत। होय, त्यांचा आभार मानू शकतो। ही कळंबोली या एरियामध्ये डोळ्यांच्या समस्येचे काही म्हणजे खूप प्रॉब्लेम वाले केसेस आहेत आपल्याकडे, तर त्या निमित्तानं काही करता येईल का तर मग आपण लवकरात लवकर आपण नियोजन करूया आणि जे काही पेशंट असतील त्यांचं अगदी मोफत मध्ये या मध्ये त्यांची सर्जरी आपण करणार आहोत। अल्प दरात चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया। आता या कॅम्प नंतर लोकांना ते करायचं असेल किंवा आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांना मी सर्वांना माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। तुम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता? हो, नक्कीच नक्कीच। 9619829325 24 तास माझा नंबर पब्लिकसाठी सतत चालू असतो। मारुती गाडगे।